किंबहुना आता जे पावसाळ्यापूर्वी प्री मान्सून वर्क जे आहे त्याचं नियोजन या सर्वच बाबतीमध्ये चर्चा झालेली आहे आणि यामध्ये जवळपास मराठवाड्यात 1837 टँकर सुरू आहेत आणि 1249 गावं 512 वाड्यांवरील टँकर सुरू आहे आणि हे टँकर आणखी जर आवश्यकता भासली तर खालच्या अगदी ग्रामसेवकापर्यंत तलाठ्यापर्यंत सूचना दिलेल्या आहेत की तात्काळ रिक्वायरमेंट तुमची पाठवा, 3 दिवसामध्ये तुम्हाला टँकर आणि चाऱ्याची व्यवस्था केली जाईल. म्हणजे त्यामध्ये एक जाहिरात देखील काढलेली आहे की त्यामध्ये नंबर दिलेले आहेत प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी की आवश्यकता जर टँकरची वाढली, चाऱ्याचा प्रश्न असेल, टंचाई असेल तर तात्काळ त्या ग्रामस्थांनी त्या नंबरवर संपर्क करणे, त्यांना 3 दिवसाच्या आतमध्ये त्याची पूर्तता केली जाईल अशा प्रकारची तजवीज व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. पाणी देखील जे आहे स्वच्छ पाणी असलं पाहिजे, पाण्याचा दर्जा आणि गुणवत्ता तपासण्याच्या देखील सूचना दिलेल्या आहेत आणि मला वाटतं यामध्ये आपण पूर्वी जिल्ह्यामध्ये पुरेल एवढा चारा या ठिकाणी आहे. आवश्यकता भासली तर अधिकचा देखील आपण चारा उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्यात. त्यामुळे एकंदरीत सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा घेतल्यानंतर पिण्याचं पाणी, पिण्याचे टँकर आणि जनावरांना पिण्याचं पाणी आणि चारा या बाबतीमध्ये कुठेही काही कमतरता भासू नये अशा प्रकारची सगळी तरतूद या ठिकाणी केली आणि कुठेही भासणार नाही अशा प्रकारच्या सगळ्या सूचना दिलेल्या. त्याचबरोबर जुने जे काही आपल्या ज्या पाणी पुरवठा योजना ज्या आहेत त्या पाणी पुरवठा योजना जुनी बिलं जी पेंडिंग आहेत, थकीत आहेत, त्यामुळे नवीन कनेक्शन देण्यासंदर्भात देखील सूचना दिल्या की जुनं जे बिल आहे ते त्याचं काय करायचं ते नंतर बघू, परंतु त्यामुळे थकीत बिलामुळे पाणी पुरवठा योजना बंद पडू नयेत, बंद राहू नयेत, त्यामुळे त्याही सूचना दिल्यात आणि तशा प्रकारचं तात्काळ अंमलबजावणी होईल. आणि यामध्ये आणखी भविष्यात देखील जी आपली भुजल नाम फाउंडेशन आहे, आर्ट ऑफ लिव्हिंग श्री श्री रविशंकर आहे, त्याच्यामध्ये आप्पासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आहे, अनेक NGO आहे, आपला आमिर खानचा पण काही पाणी फाउंडेशन आहे, मुथांचं जैन इरिगेशन आहे, असे अनेक NGO आहेत, त्यांची देखील मदत घेऊन यामध्ये गाळ मुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार म्हणजे स्टोरेज कॅपॅसिटी वाढवणे. आता 1 महिना आपल्याकडे 1-1.5 महिना आहे, तर यामध्ये देखील जे काम सुरू आहे त्यांनी केलेलं, पण अधिक प्रभावीपणे मशिनरी त्यांना देणं, त्याचं डिझेल जे आहे आपण प्रशासनाच्या माध्यमातून डिझेल देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे स्टोरेज कॅपॅसिटी वाढली फायदा होईल, तोही आपण सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर पाण्याचं जे काही नियोजन आहे ते नियोजन योग्य परिस्थितीमध्ये योग्य प्रकारे व्हावं त्याच्या सूचना दिल्या. काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याला सगळीकडे प्राधान्य देण्याला आपण सूचना दिल्या. कुठल्याही प्रकारचं म्हणजे पिण्याचं पाणी इतर बांधकाम असेल किंवा इतर काही कारणांसाठी न वापरता पूर्णपणे पिण्याच्या पाण्यावर फोकस करणं, पिण्याच्या पाण्याला प्रायोरिटी देणं, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याला प्रायोरिटी देणं आणि चाऱ्याला प्रायोरिटी देणं हे आपण सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्याचबरोबर दुसरं मला वाटतं बियाणांचा जो विषय आहे, बियाणं आणि खतं, ती बोगस बियाणं मागच्या वेळेस तक्रार आली होती, तर यावेळेस बोगस बियाणांची जी काही तक्रार किंवा कोणी असा प्रयत्न करेल तर त्याला सरळ जेलमध्ये टाकण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. कठोर कारवाई त्याच्यावर झाली पाहिजे. शेतकऱ्यांच्या जीवाची खेळता कामा नये आणि त्यासाठी व्हिजिलन्स म्हणजे कृषी विभाग तर त्यांचं काम करतो, परंतु प्रत्येक कलेक्टरला सूचना दिल्यात की व्हिजिलन्स स्क्वॉड तयार करा आणि व्हिजिलन्स स्क्वॉड तयार करून त्या ठिकाणी ज्या ठिकाणी म्हणजे गोडाऊन्स आहेत, म्हणजे दुकानदार हा शेवटचा घटक झाला, परंतु मेन सप्लायर आहेत त्यांच्यावर देखील आपण त्याचा सर्वे करून, चौकशी करून, तपासणी करून
त्यामध्ये बोगस बियाणे आढळणार याची खात्री करून घ्या, अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्यावर पूर्णपणे कारवाई होईल. त्याचबरोबर पावसाळ्यापूर्वी जे काही प्री मान्सून वर्क आहे ती काळजी आपल्याला घ्यायचंय. काही गावं जी आहेत आता अवकाळीमुळे काही नुकसान झालंय त्याचं युद्ध पातळीवर पंचनामे करा, त्यांचं नुकसान भरपाई द्या. पावसामुळे काही गावांचा संपर्क तुटतो, त्या गावांमध्ये औषधं, धान्य साठा मुबलक प्रमाणामध्ये असला पाहिजे, यासाठी देखील आपण हे केलंय. साथीचे आजार होऊ नये याची देखील आपल्याला काळजी घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. वीज विभागाला देखील सूचना दिल्या की अवकाळीमुळे किंवा पावसाळ्यामध्ये जी काही वीज पुरवठा खंडित होतो, विजेच्या तारा तुटतात आणि ते तात्काळ त्या ठिकाणी दुरुस्त करून वीज सप्लाय पूर्ववत करण्यासंदर्भात युद्ध पातळीवर काम करण्याच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. बाकी ज्या काय आता झाडाच्या ते काय रेग्युलर रुटीन वर्क आहे आपलं, फांद्या वगैरे कापणं, ते त्यांना सांगितलंय. होर्डिंगचं एक सांगितलं, होर्डिंग मध्ये जे बिगर परवाना होर्डिंग आहेत ते तात्काळ कापून टाका, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करा. आणि त्याचबरोबर जे परवाने ज्यांचं लायसन्स आहे, परवाना ज्यांना आहे, त्या देखील होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट करा, कारण ते देखील पडून दुर्घटना होऊ नये यासाठी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर SDRF NDRF यांच्याशी संपर्क साधून कंट्रोल रूम जो आहे आपला तोही अद्ययावत करण्याची सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर वीज पडून जनावरांचा किंवा जीवितहानी होते, ती टाळण्यासाठी लाइटनिंग अरेस्टर जे आहेत त्याच्यात वाढ करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये 100 पेक्षा जास्ती लाइटनिंग अरेस्टर या ठिकाणी आलं पाहिजेत, लावल्या पाहिजेत. यासाठी देखील आपण तशा प्रकारची तज्ञ, चारा कमी पडता कामा नये, कुठेही दूषित पाणी जाता कामा नये आणि पुढचं जे आहे अवकाळी असेल किंवा पावसाळ्यामध्ये प्री मान्सून वर्क त्यासाठी घेण्याची काळजी, या संपूर्ण याच्यामध्ये या सर्व विषयांवर चर्चा झाली आणि प्रशासन पूर्णपणे याचं अलर्ट आहे आणि प्रत्येकाचा येणाऱ्या संकटाचा मुकाबला जो आहे अतिशय सक्षमपणे करण्याचा सर्व तयारी आपल्या प्रशासनाने अडचण होते आहे. त्यांनी पण परवानगी दिली, निवडणूक आयोग दिली, कारण शेवटी आपल्याला निवडणुका तर येतात जातात, परंतु शेवटी शेतकरी आपला आहे, त्याला अडचण होऊ नये म्हणून आम्ही परवानगी मागितली, त्यांनी परवानगी दिली. आणि यापूर्वी देखील मी स्वतः मुख्य सचिव आणि जिल्हाधिकाऱ्यांशी बोलत होतो, त्यांना सांगत होतो निवडणुका होतील नाही, शेवटी हे सरकार जे आहे आपल्या शेतकऱ्यांना पाठीशी उभं राहणार आहे, माऱ्यावर सोडणार नाही, म्हणून आम्ही पूर्णपणे संवेदनशीलपणे हे सगळं हाताळत होतो. 2000 कोटी रुपये आपण केंद्र सरकारला गरीबातल्या नुकसानीच्या वेळेस, तर त्याचे केंद्र सरकारला त्यांची टीम होऊन गेली, सगळी पार्टी त्याचा पाठपुरावा ते मिळतील पैसे. मागचे 1700 कोटी मिळालेले आहेत मराठवाड्याला, ते पैसे मिळतील. डोंबिवली ब्लास्ट मध्ये काही 4 लोकांचा मृत्यू झाला आहे, कॅज्युअलिटी झालेली आहे आणि तिथे आता रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. तिथे खासदार स्वतः आहेत, कलेक्टर आहे, सगळी टीम आहे आणि तिथे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. यामध्ये काय झालं, MIDC अगोदर झाली, कंपन्या अगोदर आल्यानंतर वसाहती झाल्या, वाढवण्यासाठी देखील इतक्या तत्परतेनं चर्चा झाली, बातम्या येत आहेत म्हणून इथं आले बैठकीत. पण मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यातले पालकमंत्री होते, तर केवळ 2 पालकमंत्री आज बैठकीला उपस्थित होते. निवडणुकीमध्ये मात्र सगळे आता बघा, ते कॅन्डिडेट आहेत, असं वाटतं नाही ते कॅन्डिडेट असल्यामुळे
आता भुमरे तर कॅन्डिडेट आहेत. सगळेच मराठवाड्यात दोनच पालकमंत्री उपस्थित होते. 5 जण नव्हते, टोटल 5 पालकमंत्री. अरे निवडणुका आहेत म्हणून आम्ही मतदारांकडे जातो असं नाही. आता निवडणुका संपलेल्या आहेत, आलो ना. काही लोक निवडणुका फक्त मतदानापुरते मर्यादित असतात, लोकांशी संपर्कात असतात, त्यांच्यावर मी आज काही बोलू इच्छित नाही. पण आमची नाळ जी आहे, बांधिलकी आहे, शेतकऱ्यांच्या बरोबर आहे, नागरिकांच्या बरोबर आहे. हे आमचं कर्तव्य आहे म्हणून आलो. सर, निवडणूक आयोगाने पण शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाहीये, त्याच्यावर होते. दुसरे विमा पण सुद्धा त्यांना अद्याप मिळाले नाही. या सगळ्या गोष्टी टँकर चारा पाहिजे, चारा जिथे जे जे काही पाहिजे ते सगळं मिळणार. आईल नावाची चारा छावण्यासंदर्भात मागणी होते, मात्र चारा छावण्या सुरू नाहीये. चारा छावण्यांची आवश्यकता अद्याप नाही. चारा इतका मुबलक आहे, जो आपण अगोदर डीपीडीसीतून तो चारा उगवण्यासाठी पैसे दिले होते. त्यामुळे छावण्याची आवश्यकता लागली पुढे तर ते पण करू आपण, काही प्रॉब्लेम. पिण्याचं पाण्याचं BL नावाची कंपनी आहे, 50,000 कोटी आपल्याकडे गुंतवणूक करणार होती, मात्र ती कंपनी आता मध्य प्रदेशात गेली. ते आता माहित नाही, बघू. आपण 2 वर्षामध्ये 2 वर्ष पण कंप्लीट नाही झाली. 6 लाख कोटी आणि त्यातले 1,37,00,000 कोटीचं 70 रेड कार्पेट दिलंय, तिथे सिंगल विंडो क्लिअरन्स दिलाय, आम्ही सबसिडी दिली आहे. त्यामुळे उद्योग आता आमच्याकडे महाराष्ट्रामध्ये येणारच. सर गेलबाबत काही चर्चा झाली. बाबा बघू त्याचं काय करतात. मंत्रिमंडळ बैठकीच्या 15,000 कोटी रुपये आपण नुकसान भरपाई दिली आणि 35,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना. 6,000 रुपये कोणी दिले? शून्य पैशात. मंत्रिमंडळाची बैठक घेतली, त्याच्यात 25,000 बाबा त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो करणार आम्ही ते सगळं. सर तुम्ही आचारसंहितेत करू का? वेळ निवडून मला सांगतो 35. 9 महिने झाले ना. 9 महिने झाले सर. 9 महिने काय आता कोणी पाणी पुरवठा योजना कोण कम्प्लीट करताय कोण करताय? शहर पाणी आज नाही ऐका आज आपण 1 रुपयामध्ये पीक विमा योजना मराठवाड्याला लाभ नाही होणार. फक्त 57 रुपये पीक विमा योजनेचे जे पैसे आहेत त्या देखील सूचना दिलेल्या आहेत. ज्याला देय पैसे आहेत ते मिळतील, जो देणार नाही, जो लापरवाही करेल त्यावर कारवाई होईल. सुप्रीम कोर्टात गेलं तर आपण बिलकुल आहे, मराठवाड्यात आलो ना आता. सुप्रीम कोर्टात गेलं तर मराठवाडा वॉटर ग्रीड. अरे मराठवाडा वॉटर ग्रीड देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना, आम्ही मंत्रिमंडळ असताना आम्ही केली आणि महाविकास आघाडी आल्यानंतर बंद केली त्यांनी. आता आम्ही दिल्लीला प्रधानमंत्री महोदयांना विनंती केली आहे, मराठवाडा वॉटर ग्रीड जे आहे पुन्हा आम्ही सुरू केलंय. त्याला लागणारे जे पैसे आहेत ते आम्ही त्यांच्याकडे मागतोय. आम्ही वर्ल्ड बँकेकडे पैसे मागतोय. मग मराठवाडा वॉटर ग्रीड जे मराठवाडा दुष्काळग्रस्त आहे तुम्ही बंद केला. अरे आता अजित पवार सोडा. हे कृत्रिम पाणी टंचाई बीडला तेच प्रॉब्लेम आहे. ती या योजना पूर्ण होऊ शकल्या 3-4 वर्ष. ही कृत्रिम पाणी टंचाई आहे सर. काय हायकोर्टच्या जजला पाणी रस्त्यावर उतरावं लागलं त्या योजनांच्या पाहणीला. 65% काम पूर्ण झालंय आणि 200 कोटी रुपये आपण आता 25 MLD पाण्याने करता तातडीची कधी होईल ते? साहेबांनी दिले ती 200 कोटी रुपये. कधी होईल ते आम्ही पूर्ण? पूर्ण सरकार पूर्ण लक्ष देणार. ज्या योजना अपूर्ण आहेत त्या पूर्ण करणार. सगळ्यात महत्वाचं पाण्याला प्राधान्य देणार. पाणी योजना एक वेगळा प्रश्न आहे. मतदानाची टक्केवारी जी सातत्याने वाढते, बरं ते आहे. एक टक्केवारी असते आणि नंतर जी वेगळी टक्केवारी वेगळी येते, हो. तफावत जी आहे, त्याच्यामुळे संभ्रम निर्माण होतो. अरे कुठला काय बघा सर, ऐका ना. हिंदी में बता दो अभी रुको. अभी एक मराठी शेवटचा मराठी किर्गिस्तानमध्ये किर्गिस्तानमध्ये महाराष्ट्रातले काही मुलं अडकलेले सगळे तो गोंधळ झाला. त्यामुळे ती मुलं अडकली. मानक चिंतेत आहे. काही महाराष्ट्र सरकार करतंय का? महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारच्या बरोबर संपर्कात आहे. मला माहित आहे जेव्हा जेव्हा असं प्रसंग आले तेव्हा आपण पुढाकार घेतो. किती जणांची सुटका झाली? किती जणांची? तर आज मराठवाडा हिंदी मराठवाड़ा में आज संभाजी नगर में एक
बहुत ही महत्वपूर्ण बैठक हुई है। यहाँ पीने के पानी के बारे में, जानवरों के पीने के पानी के बारे में, और जो चारा है उसके लिए जो लोग कहते थे कि यहाँ पर बहुत ही शॉर्टेज है, इसके लिए मैं खुद आया हूँ, हमारे मंत्री लोग आए और इसके ऊपर सविस्तर चर्चा हुई है। और इसमें जहाँ जहाँ टैंकर बढ़ा के चाहिए वो तुरंत देने का काम होगा। चारा जो जहाँ कम है उसको मिलेगा, पीने का पानी जो है जानवरों को उसकी पूरी तरतूद होगी, हो जाएगी। और एक जाहिरात निकाली है, एडवर्टाइज दी हुई है, जहाँ भी किसी गांव में आवश्यकता है 3 दिन के भीतर उसको टैंकर बढ़ा के मिलेगी। ये आज पूरी बहुत ही सविस्तर बैठक हुई है, सभी जिलाधिकारी थे। और मराठवाड़ा में किसी भी हालत में किसी को भी कोई भी शॉर्टेज का सामना नहीं करना पड़ेगा। पानी का इस्तेमाल करे तो सीधा उसके लिए जेल का दरवाजा खुला होगा। ये पूरी सूचनाएं दी है, स्ट्रिक्टली उसकी अमल बजावनी होगी। और पूरी तरह सभी कलेक्टर, डिविजनल कमिश्नर और चीफ सेक्रेटरी हमारे थे। यहाँ किसी भी तरह की किसानों को मुसीबत का सामना नहीं करना पड़ेगा, इसकी जिम्मेदारी खासदार वहाँ पहुंचे, कलेक्टर पहुंचे, रेस्क्यू ऑपरेशन शुरू है, मैं जानकारी ले रहा हूँ और उसके ऊपर जो भी परमानेंट सोल्यूशन निकालना है। सर उसमें तुम्ही विजिट करणार आहात? साहेब एक आणखी छोटा कीर्तिकारांवरती काही आपण कारवाई करणार आहोत का?